पूजा खेडकरांचा अकोल्यातील प्रशिक्षण कालावधी पुढे ढकलला जाणार आहे। पूजा खेडकर वाशिममध्येच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे। उद्यापासून अकोल्याच्या आदिवासी भागात प्रशिक्षण कालावधी सुरू होणार होता। प्रशासनाने वाशिममध्ये 1 आठवडा काम करू देण्याची विनंती केल्याची माहिती आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी देव इंगोले। देव, या संदर्भातली काय अपडेट समोर आली आहे? प्राची, आपल्याला माहितच आहे की पूजा खेडकर यांच्या बाबतीत अनेक वादविवाद समोर आलेले आहेत आणि त्यानंतर त्यांचा जो प्रशिक्षण कालावधी आहे वाशिम मधला तो ठरवण्यात आलेला आहे। त्याचं एक शेड्यूल देण्यात आलं होतं। त्या शेड्यूलनुसार पूजा खेडकर यांना उद्यापासून अकोला येथे प्रशिक्षणासाठी देण्यात येणार होतं। 15 तारखेपासून तर 19 तारखेपर्यंत पूजा यांना प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग अकोला यांच्या कार्यालयातील सर्व जे कामकाज आहे त्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार होतं। मात्र त्यांच्यावर जे वादविवाद होत आहेत, त्यांच्या संदर्भातले जे आरोप होत आहेत, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अकोल्याचे जे विभाग आहेत त्यांनी विनंती केलेली आहे की त्यांचा जो सध्याचा कालावधी आहे तो पुढे ढकलण्यात यावा आणि त्यानंतर मग त्यांना नंतर कधीतरी अकोल्याचं शेड्यूल देण्यात यावं। मात्र तोपर्यंत त्यांना वाशिममध्येच प्रशिक्षण देण्यात यावं अशी त्यांनी विनंती केली होती आणि त्यामुळेच आता पूजा खेडकर ज्या आहेत त्यांचं जे पुढचं प्रशिक्षण आहे जे अकोल्यामध्ये होणार होतं ते रद्द होण्याची शक्यता आहे आणि त्यांना पुन्हा 1 आठवडा वाशिममध्येच प्रशिक्षण दिलं जाणार आहे। वाशिम मधले जे वेगवेगळे विभाग आहेत त्या ठिकाणी त्यांचं हे प्रशिक्षण असणार आहे आणि तिथल्या सगळं प्रशासकीय अनुभव ते घेणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच प्रशासनाने केलेल्या विनंतीनंतर आता जे पूजा खेडकर यांचं अकोल्यामध्ये प्रशिक्षण होणार होतं ते पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे। धन्यवाद देवानंद, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।